नमस्कार मित्रांनो, मी आता भोसरीमध्ये आहे. माझ्यासोबत पाटील तुकाराम गुंड आहेत आणि ही त्यांची जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पाठीमागे साईडचा बोर्ड लावलाय. भलत्यांनीच जागा यांची आहे, भलत्यांनीच प्लॅन सँक्शन केलाय आणि त्याच्यावरती बिल्डिंग बांधायचं काम चालू आहे बरं का. हे जवळपास 4.5-5 गुंठ्यामध्ये काम चालू आहे. वर बघा तो माणूस बांधकाम करतोय, त्याला कसली सेफ्टी नाही, काय नाही. आणि ह्या माणसाला याच्या कागदपत्राचं एवढं सगळं स्ट्रॉंग प्रूफ असून सुद्धा यांना कुठेही न्याय नाही. हे बघा, ही बिल्डिंग चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे यांचं खरेदी खत आहे. हे यांचं खरेदी खत आहे. कधी केलं तर खरेदी खत तुम्ही? 1963 ला आमच्या आजोबांनी केलं होतं. 1963 ला यांच्या आजोबांचं एक खरेदी खत आहे बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे घ्या, 7/12 यांच्या नावावरती आहे बरं का. खरेदी खत यांच्याकडे आहे, 7/12 यांच्या नावावरती आहे. आणि दुसऱ्याच लोकांनी इथे बिल्डिंग बांधायला घेतली आहे. यांनी त्याची FIR पण केलेली आहे, पण बिल्डिंग चालूच आहे बरं का. आता याच्यामध्ये कोण कोण करामती माणसे तुम्हाला सांगतो. हा, हे बघ, हा 7/12 त्यांचा. हे बघ, झूम करून दाखवू. खरेदी खत हा 7/12 यांच्या नावावरती आहे. आणि इथे एव्हरनेस्ट शिवसृष्टी नावाने प्रोजेक्ट आहे बरं का. दुसऱ्याची जमीन आणि प्रोजेक्ट करतायत एव्हरनेस्ट शिवसृष्टी. सुमित कुमार शर्मा, दत्ता येवले, सुरेश नेवाळे, सूरज परब, राजेंद्र भोगल, दिग्विजय सिंह देसाई, शुभांगी बाग आणि नरसिंह गडवे असे सगळी मंडळी यातले महापराक्रमी वीर आहेत. हा, मला सांगा पाटील, कशा प्रकारे तुमची ही यांनी फसवणूक केली? तुम्ही सगळीकडे न्याय मागताय, पर FIR पण केलेली आहे, पण बिल्डिंग मात्र चालू आहे. भूमी अभिलेख काय करते, महानगरपालिका काय करते, आणि ही बिल्डिंग वगैरे चालूच आहे. तुम्हाला न्याय मिळत नाही म्हणून तुम्हाला बॅग द्यावं लागलं. नक्की हे प्रकरण कसं कसं होत गेलेलं आहे आणि तुमच्यावर अन्याय कसा कसा होत गेलाय सांगा. सर, ही प्रॉपर्टी आम्ही घेतली 1963 ला आमच्या आजोबांनी. त्या आजोबांनी आमचे 1973 ला वारले गे. वारल्यानंतर 1978 ला मोजणी झाली पालिकेची, म्हणजे सिटी सर्वेच्या. त्याच्यामध्ये आमच्या वडिलांची वगैरे वारस नोंद म्हणून नावं लागल्यात. आणि ती वारस नोंद लावं लागताना त्यांनी अशी माहिती इथं पण दिलेली आहे की आमच्याकडे त्यावेळेस पेपर नव्हते, त्यामुळे आमची जागा फक्त 2 गुंठे मोजण्यात आली, 1 गुंठे वहिवाटीत. अशी ही टोटल मिळून 50 गुंठे जागेपैकी सगळ्यांच्या मोजणी वगैरे झालेले आहेत. आता ही जी जागा आहे, त्यावेळेस त्याच 1978 ला यांनी जी मोजणी केलेली जागा आहे 679चे 2 9 गुंठे, तिची सुद्धा त्यावेळेस सुद्धा मोजणी झालेली आहे. त्याचा सिटी सर्वे नंबर पण आहे आणि भूमी अभिलेखला सर्व रेकॉर्ड आहे. मग आता हे कसं झालं, तुमच्या जागेवर दुसरा कसं काय बिल्डिंग बांधतोय? दुसरा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली. आता हे बघा, हे दिलेलं त्यांनी तुम्ही अर्ज तयार केलेला? नाही, हे त्यांनी दिलेला अर्ज, त्याच्यामध्ये अर्ज दिला त्यांनी, तर त्याच्यामध्ये ज्या चतुर्सीमा आहेत त्या आमच्या टाकल्या गेलेल्या आहेत. खूप चतुर लोक आहेत. चतुर्सीमा तुमच्या टाकल्यात. आणि आणखी काय काय घोटाळा केलाय हे सगळं फ्रॉड करण्यासाठी? आणि सिटी सर्वेला त्यांनी खोटी माहिती दिली किंवा सिटी सर्वेवाल्यांनी काय त्यांच्या संघ देऊन घेऊन केलेलं काम करून यांनी इथे सगळी मोजणी केली. मोजणी केल्यानंतर हे जेव्हा 22 ऑगस्ट ला जेव्हा आले ताबा मारायला, त्यावेळेस आम्ही सुद्धा विचारणा केली की बाबा तुम्ही इथं ताबा का मारताय, तर त्यांनी आम्हाला दमदाटी केली. बर, म्हणजे आम्हाला कोर्टाने भेटलेली प्रॉपर्टी आहे. आहेत का त्यांच्याकडे कागद असे? काय कोर्टाने भेटली प्रॉपर्टी? कोर्टाने भेटलेली आहे, पण कोर्टाने जी प्रॉपर्टी भेटली ती प्रॉपर्टी इथून 150 फूट लांब आहे. शाबाश. कोर्टाने जी ऑर्डर दिली ती 150 फूट इथून लांब आहे आणि त्यांनी इथून ताबा मारलाय. त्यांनी तर मोजणी केली, आम्हाला दमदाटी केली आणि आम्हाला इथून हे करून पालिकेतून मी सिटी सर्वेला हरकत घेतली, पालिकेला पण हरकत घेतली. पालिकेला वारंवार विचारणा केली, तर पालिकेने आमची काही हरकत ऐकली नाही आणि त्यांचा प्लॅन पास केला. आता भूमी अभिलेख आणि महानगरपालिका यांची उद्या हजेरी घेतल्याशिवाय मी राहत नाही की या माणसाच्या नावावर खरेदी खते 7/12 आहे. यांनी हरकत घेतली होती की माझ्या जागेवर दुसऱ्याला बिल्डिंग बांधता कामा नये. जी कोर्टाची ऑर्डर दाखवतायत हे मिस्टर सुमित कुमार शर्मा आणि बाकीचे टोळकं, ती बाकी कोण? बारणेच्या मेन मोजणी केली 679चा 2 त्यात बारणे पण आहेत कोणतरी? बरं, बारणे त्यातले मालक आहेत. काय नाव त्यांचं? अनिल सयाजी बारणे. मग हे मालक, हे बाकी सगळे हे टोळकं. आणि जी जमीन ते म्हणतात कोर्टाने आम्हाला ऑर्डर दिली ती इथून 150 फूट वरती लांब आहे. ती वेगळं, हे वेगळं. या माणसाची जमीन आहे आणि यांच्या जमिनीवरती ह्यांनी बांधकाम केलेलं आहे. आता खरी हजेरी उद्या महानगरपालिकेची आणि भूमी अभिलेखची आहे. सर, ही जी जमीन जेव्हा 1980 ला कोर्टाची ऑर्डर झाली इंदुबाई लांडेला, त्यापूर्वी ही प्रॉपर्टी सुभाष बजरंग नलावडे यांच्या नावाने होते आणि त्यांच्या नावाने सर्व रेकॉर्ड आहे. पण यांनी फक्त 7/12 कोर्टाची ऑर्डर इफेक्ट आणला आणि नाव चेंज केलं आणि बाकी सिटी सर्वे पालिकेवर सगळ्यावर सुभाष बजरंग नलावडे यांचं नाव आहे. ज्या त्या प्रॉपर्टीचा टॅक्स आजही भरला जातो. बर, म्हणजे जे प्रॉपर्टी टॅक्स भरतायत तेही बाजूला राहिले
जे तुम्ही मूळ मालक आहे तेही बाजूला राहिले, भलतेच बिल्डिंग बांधून सुटलेले आहेत. मित्रांनो, असं आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत भरपूर प्रकरणं होत आहेत, म्हणून यांनी मला अप्रोच केलाय. तुमच्याही परिसरामध्ये किंवा तुमच्याकडे असं काही घटना घडली असेल की तुमच्या जमिनीवरती कोणीतरी दुसरंच अतिक्रमण करतंय, तुमच्या जमिनीवर दुसरंच कोणतरी बांधकाम करतंय, अशा जे काही तुमची फसवणूक असेल ज्याच्यामध्ये भूमी अभिलेख आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं संगनमत आहे आणि गोरगरिबावरती अन्याय होतोय, अशा ठिकाणी वाचा फोडण्याचं काम सनई छत्रपती शासन पक्ष करणार आहे. आम्ही पाटील तुकाराम गुंड यांना घेऊन उद्या महानगरपालिका आणि भूमी अभिलेखमध्ये पण जाणार आहे की अशा प्रकारच्या घोडचुका हे शासनातले लोक कसे करतात, टेबलाखालून टेबलावरून हे यांचं जे काही चाललेलं आहे ते आता त्यांच्या डोक्यावरूनच पाणी जाणार आहे. या सगळ्या लोकांना सस्पेंड आणि डिसमिस केल्याशिवाय काय आपण राहणार नाही. अशा प्रकारचे अनेक प्रकरणं आमच्याकडे येत आहेत. आज हे यांचं प्रकरण आहे. एकंदरीत हे सगळं चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जमिनीवर असं जबरदस्ती लोक बिल्डिंग उभे करतात असं तुमचं जे म्हणणं आहे? हा डॉक्टर आम्ही नाही त्या ठिकाणी हा. फिरलो सर. हा, किती वर्ष चालले तुमचा हा संघर्ष? 3-4 वर्ष 22 पासून चालू आहे. 2022 ते आज 2026 मित्रांनो 4 वर्ष पाटील तुकाराम गुंड हे न्याय मागतायत, त्यांना न्याय मिळत नाहीये आणि सरकारी अधिकारी यांना काही दाद देत नाहीत. तर उद्या आपण महानगरपालिका आणि भूमी अभिलेख यांच्याकडे जाऊन यांचं हे प्रकरण काय आहे हे जिकडच्या तिकडं करणार आहोत आणि ज्यांनी कोणी यांच्या जमिनीवर हे केलेलं आहे त्यांना सुद्धा जमिनीवर आणू आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केलेला आहे त्यांना जामीन घ्यायची वेळ असंही बघू. एक एफ आय आर तुम्ही केलेलीच आहे केलेली आणि अजून वाढीव कलम लावायचा तुमचा प्लॅन आहे, त्याची कॉपी आपल्याकडे आहे. अर्ज पण दिलेले आहेत. हा, एक मिनिट. हा त्यांचा 7/12 यांनी एक एफ आय आर पण केलेली आहे. हे बघा, हे RCCC 1944-2025 केस सुद्धा दाखल केली आहे, तरी सुद्धा बिल्डिंग चालूच आहे. बरोबर. आता वाढीव कलम लावण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि वाढीव काही आरोपी आहेत त्याच्यात, त्यांच्यासाठी पण केलेले प्रयत्न. असं जिथे जिथे सामान्य माणसावरती अन्याय होणार त्या ठिकाणी सनई छत्रपती शासन पक्ष ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहणार. रयतेचं शासन, छत्रपती शासन, गोरगरिबांना न्याय मिळणार याच्यासाठी आम्ही काम करणार. तुम्हाला काय वाटतंय? नाही साहेब, लय आभार होईल. तुम्ही Yes. आम्हाला मदत केली हा. त्याच्याबद्दल धन्यवाद.